अत श्री साई सच्चरित अध्याय 26वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. भूतभौतिक विषयजात हे अखिल विश्व निजांतर्गत दर्पणी नगरी से प्रतिबिंबित माया विजृंभित मायिक वस्तुगत्या अनुद्भूत आत्मस्वरूपी अनुस्युत ते विश्वस्वरूपी स्थित दिसे उद्भूत चराचर जे जे काही आरिसा दिसे ते वास्तव तेथे नसे जैसे वासनामय निद्रेत आभासे परिते नासे प्रबोधी जागृदवस्था प्राप्त काळे स्वप्नोपलब्ध प्रपंच वितळे अद्वयानंद प्रकाश विवळे महावाक्य मेळे सद्गुरूच्या विश्वाचे जे सत्ता स्फूर्ण तयाचे अनन्यनिरपेक्ष अधिष्ठान तो गुरुवात्मा ईश्वर जय प्रसन्न तैच साक्षात्कारण हे स्वप्रकाश सदात्मक ते आत्मस्वरूप देख तेथे हे विश्व भूत भौतिक माया कौतुक हा खेळ आब्रह्यस्तंभपर्यंत भूतभौतिक हे सर्व कल्पित ऐसे हे विस्तारले जगत माया विजृंभित केवळ सर्पमाला दंडधारा स्वरूपाज्ञाने मानिती दोरा तैसाची हा सकळ जगत पसारा स्वरूपी तारा नाही या हे दृश्यजात मायामय तत्वज्ञाने यासी लय गुरुवाक्य प्रबोध समय प्राप्त हो त्या काळी तृतीय पुरुष एकवचनी गुणाती श्रुपार्थ धरिता मनी शिष्यास तत्वोपदेशना दानी गुरु एक जनी समर्थ म्हणून प्रार्थू की बाबांप्रत करावी बुद्धी अंतरासक्त नित्यानित्य विवेकयुक्त वैराग्यरत मज करी मी तो सदा अविवेकी मूढ आहे विद्या व्यवधान निगूढ बुद्धी सर्वदा कुतर्कारूढ तेनेची हे गूढ पडले मज गुरु वेदांत वचनी भरवसा ठेवीन मी अढळ ऐसा करी मन जैसा आरसा निज बोध ठसा प्रकटेल वरी सद्गुरो साई समर्था करवी या अज्ञानाची अनवर्तता विनानुभव वाचा विज्ञापनता काय परमार्थाल साधील म्हणून बाबा आपुल्या प्रभावे हे ज्ञानांगे अनुभवावे सहज सायुज्य पद पावावे दान हे द्यावे कृपेने तदर्थ देवा सद्गुरु साई देहाहंता वाहतो पायी आता येऊनी तुझे तू पाही मी पण नाहीच मज माझी घेई माझा देहाभिमान न लगे सुखदुःखाची जाण इच्छेनुसार निजसूत्रा चालन देऊनी मनमनावरी अथवा माझे जे मी पण तेची स्वय तू होऊनी आपण घेई सुखदुःखांचे भोगतेपण नको विवंचन मज त्याचे जय जयाजी पूर्णकामा जडो तुझिया ठाई प्रेमा मन हे चंचल मंगलधामा पावो उपरमा तव पायी तुझ वाचुनी दुजा कोण सांगेला मास हितवचन करीला मुचे दुःख निरसन समाधान मनाचे दैव शिर्डीचे म्हणून झाले बाबा ते आगमन आपुले पुढे तेच वास्तव्य केले क्षेत्रत्व आणले त्या स्थाना धन्य शिर्डीचे सुकृत की सहा साई कृपावंत करिया स्थळा भाग्यवंत अलंकृत निज वास्तव्ये तूची माझा चेतविता तूची माझी वाचा चाळिता तैमी कोण तव गुण गातात करता करविता तू एक तुझा नित्य समागम हाची आम्हा आगम निगम तुझे नित्य चारित्र्य श्रवण हेची पारायण आमुते अनिमेष तुझे नामावर्तन हेची आम्हा कथा कीर्तन हेची आमुचे नित्यानुसंधान हेची समाधान आम्हांते न लगे आम्हा ऐसे सुख जेणे होऊ भजन विन्मुख याऊनी अधपतन ते अधिक परमार्थ बाधक काय असे आनंदाश्रू उष्ण जीवन करू तेणे चरण क्षालन शुद्ध प्रेम चंदन चर्चन करवू परिधान सच्छ्रद्धा हे अंतरंग पूजा विधान बाह्योपचार पूजे होऊन येणे तुझ सुप्रसन्न सुख संपन्न करू की सात्विक अष्टभाव कमल अष्टदल अतिव निर्मल मन करुणी एकाग्र विकल
वाहू निजफळ संपादू लावू भावार्थ बुका भाळा बांधू दृढभक्तीची मेकळा वाहू पादांगुष्टी गळा भोगू सोहळा लोकलिका प्रीतिरत्नालंकार मंडन करू सर्वस्व निंबोलोण करू पंचप्राण चामरांदोलन ताप निवारण तन्मय छत्रे समर्पू ऐसी स्वानंद पूजा अष्टांगगंध अर्गजा ऐसे आम्ही आमुच्या काजा साई राजा पूजू तुझ अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थ स्मरू नित्य साई समर्थ याच मंत्रे साधू परमार्थ होऊ कृतार्थ निजनिष्ठा पूर्वील अध्यायी कथन साई समर्थ दयागन साधा वयास निजभक्त कल्याण कैसे शिक्षण देत ते आता ये अध्यायी निरूपण भक्ता स्वगुरुपदी स्थापन कवणे परी करीत जाण कथा विंदान ते परिसा कथाध्यायांती निदर्शित भक्तपंत कथामृत श्रोता परिसजे दत्तचित्त तत्व निश्चित वावया कैसे कैसे अनुभव दाविले कैसे नेत्री निष्ठांजन सुदिले कैसे स्वगुरुपदी अढळ केले मन निवाले कैसेनी एकदा एक बहुत श्रमे भक्त एक पंत नामे गेले शिर्डीस मित्र समागमे दर्शन कामे साईंच्या ते पूर्वील अनुगृहीत होते निजगुरुपदी स्थित शिर्डीस जावे किन्निमित्त झाले शंकित मानसी तथापि जयाचा जैसा योग तैसा अकल्पित घडो भोग आला साई दर्शनाचा ओघ झाला अमोघ सुखदायी आपण कल्पावी एक योजना ईश्वराच्या आणिकची मना अदृष्टापुढे काही चालेना ते स्वस्त मना परिसिजे ठेवून या शिर्डीचे प्रस्थान कित्येक जन निजस्थानाहून निघाले अग्निरती बैसून सकळ मिळू आनंदे गाडीत जय हे चढले अवचित तेथेच होते स्थित हे पंत शिर्डीस जाण्याचा तयांचा बेत झाला अवगत पंतांस मंडळीत काही पंतांचे स्नेही त्यातची काही विहिणी व्याही पंतांचे मनात जाणे नसताई बळेच आग्रही सापडले आरंभी पंतांचा विचार जाणे होते जेतवर तिकटही तयांचे तेतवर पुढे तो विचार बदलला स्नेही व्याही म्हणती चला जाऊ समवेत की शिर्डीला मनीत नसताही आग्रहाला होकार दिधला पंतांनी पंत उतरले विरारास मंडळी गेली मुंबईस उसने घेऊन खर्चावयास पंतही मुंबईस मग गेले मोडवेना मित्रांचे मन मिळविले निजगुरु गुरुवनुमोदन आले मग ते शिर्डी लागून सकळ मिळून आनंदे गेले सर्व मस्जिदीस सकाळी 11चे समयास दाटी भक्तांची पूजनास पाहुणी उल्हास वाटला पाहुणी बाबांचे ध्यान झाले सकळ आनंद संपन्न इतक्यात पंतांचं झीट येऊन बेशुद्ध होऊन ते पडले पातली जीवास विकलता पावले सबळ निचेष्टता सांगात्या उद्भवली चिंता अति व्यग्रता मानसी मंडळींची मदत मोठी साईबाबांची कृपादृष्टी करिता मस्तकी उदकवृष्टी केली निचेष्टितता समूळ होऊन या सावधान उठून बैसले खडबडवून वाटले जणू झोपेतून आतच उठून बैसले बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी तयांची गुरुपुत्रता जाणून तयास अभयता आश्वासुनी निजगुरुपजनी स्थापिती येवो म्हणती प्रसंग काही आपणा तक्या छोडना नाही सदा सर्वदा निश्चळ राही अनन्य पाही एकत्वी पंतांना ती पटली खूण निजगुरूचे झाले स्मरण साईबाबांचे कनवाळूपण राहिले स्मरण जन्माचे तैसेच एक मुंबापुरस्थ हरिश्चंद्र नामे गृहस्थ पुत्र अपस्मार व्यवथाग्रस्त तेणे अतित्रस्त झाले देशी विदेशी वैद्य झाले काही एक उपाय न चले पाहुणी सर्वांचे प्रयत्न हरले राहता राहिले साधू संत सन 1910 साली दासगणूंची कीर्तने झाली श्री साईनाथांची कीर्ती पसरली यात्रा वाढली शिर्डीची कुग्राम परी भाग्ये तोर शिर्डी झाली पंढरपूर महिमा वाढला अपरंपार यात्रा अपार लोटली रोग घालविती केवळ दर्शने अथवा केवळ हस्तस्पर्शने अथवा शुद्ध कृपावलोकने आले अनेकानुभव
होता अनन्य शरणागत कृतकल्याण पावत भक्त जाणुनी सकळांचे मनोगत पूर्वित मनोरथ सर्वांचे उदिधारणे स्पिशाचे पळती आशीर्वचने पीडा टळती कृपा निरक्षणे बाधा चुकती लोक येती धावूनी ऐसे महात्म कथा कीर्तनी दासगणूंच्या ग्रंथांतुनी ऐकोनिया कर्णोपकरणी उत्कंठा दर्शनी उदेली सवे घेऊनी मुले बाळे नानाविध उपायने पळे आले शिर्डी ग्रामास पितळे पूर्वार्जित बळे दर्शना मुलास पायांवरी घातले स्वये बाबांच लोटांगणी आले तो तेथ एक विपरीत वर्तले पितळे गडबडले अत्यंत दृष्टादृष्ट साईंची होता मुलगा पावला बेशुद्धावस्था डोळे फिरविले पडला वचिता माता पिता गडबडले पडिला विसंज्ञा भूमीसी तोंडासी आली उदंड खरसी चिंता ओढवली माता पित्यांसी काय दैवासी करावे निघून गेला वाटे श्वास तोंडा वाटे चालला फेस फुटला घाम सर्वांगास सरली आस जीविताची ऐसे झटके अनेक वेळा पूर्वी येऊन गेले मुलाला परिणय तुकी विलंब झाला प्रसंगाला एकाही हा न भूतो न भविष्यती याने आणली प्राणांतिक गती मातेच्या डोळा अश्रू न कळती पाहून स्त्री बाळाची आलो किमर्थ झाले काय उपाय तो झाला अपाय ऐसे घातुक व्हावे हे पाय व्यर्थ व्यवसाय झाला की घरांतरी गावे चोरा भेणे तो घरची अंगावरी कोसळणे तैसेची की हे आमुचे येणे झाले म्हणे ती बाई व्याघ्र बक्षील म्हणून गाई जीवा भेणे पळून जाई तिजला मार्गात भेटे कसाई तैसेच पायी झाले उन्हात तापला पांतस्त वृक्षछायेस जो विसावत तो वृक्षची उन्मळूनी पडत झाली ते गततयांसी भाव ठेवणी देवावरी पूजेस जाता देऊळा भितरी देऊळची कोसळे अंगावरी तैसीच परीही झाली बाबा मग तया आश्वासिती धीर धरावा तोडा चित्ती मुलास उचलुनी ज्ञानुगुती निजा वगती तो लादेल मुलास घेऊनी जा बिराडी आणिक एक भरता घडी सजीव होईल तयाची कुडी उगीच तातडी करू नका असो पुढे तैसे केले बोल बाबांचे खरे झाले पितळे सहकुटुंब आनंदले उतर्क गेले विरोना वाडियात नेता तो कुमर तात्काळ आला शुद्धीवर माता पितयांचा फिटला घोर आनंद थोर झाला मग पितळे स्त्रिये सहित बाबांची या दर्शना येत करीत साष्टांग प्रणिपात अतिविनित होऊनी उठला पाहुनी आपुला सूत साबार मानसी आनंदित बसले बाबांचे चरण चुरित बाबा सस्मित पुसती का त्या संकल्प विकल्प लहरी शांत झाल्या का आता तरी ठेविल निष्ठा धरील सबुरी तयाशी श्रीहरी रक्षील पितळे मूळचेच श्रीमंत घरंदाज लौकिकवंत मेवा मिठाई लुटवित बाबांचं अर्पित फळपान कुटुंबतयांचे फार सात्विक प्रेमळ श्रद्धाळू भाविक बाबांकडेस लावणी टक खांबा निकट बैसतसे पाहता पाहता डोळे भरावे ऐसे नीतीने नित्य करावे पाहुनी तत्प्रेमाचे नवलावे अत्यंत बुलावे बाबांनी जैसे देव तैसेच संत भक्तपराधीन ते अत्यंत अनन्यत्वे तया जे भजत कृपावंत तयांवरी असो ही मंडळी जावया निघाली मशदीस दर्शनार्थ आली बाबांची अनुज्ञा उदी घेतली तयारी केली निघावया इतक्यात बाबा काढती 3 रुपये आपुले खिशातून पितळ्यांस निकट बोलावून बोलती वचन ते परिसा बापू तुझला पूर्वी 2 दिदले ती म्यात्या ते हे 3 ठेवून यांचे करी पूजन कृतकल्याण होशील पितळे रुपये घेती करी प्रसाद जाणून आनंदे स्वीकारी लोटांगणी येत पायांवरी म्हणती कृपा करी महाराजा मनी उदेली विचार लहरी माझी तोही प्रथम फेरी बाबा हे वदती काय तरी हे मज निर्धारी कळेना बाबास पूर्वी नाही देखिले पूर्वी 2 कैसे दिदले अर्थावबोध काहीच न कळे विस्मित पितळे मनी झाले कैसी वावी परिस्फुटता वाढली मनाची जिज्ञासुता
बाबान लागू देत पत्ता राहिली मुग्धता तैसीच संतम सहज उद्गारले जरी तरी ते वाणी होणार खरी जाणीवही पितळ्यांचे अंतरी म्हणून विचारी ते पडले परी पुढे मुंबापुरी गेले जेव्हा आपुले घरी होती घरात एक म्हातारी जिज्ञासा पुरी ती करी म्हातारी पितळ्यांची माता सहज शिर्डीचा वृत्तांत पुसता निघाली 3 रुपयांची वार्ता संबंध कथा जुळेना विचार करिता स्मरण झाले मग म्हातारी पितळ्यांचं बोले आता मज यथार्थ आठवले बाबा बोलले सत्य ते आता त्वा तुझ्या मुलास नेले शिर्डीस साईंचे दर्शन करविले तैसेच पूर्वी तुझ पित्याने वहिले होते नेले अक्कलकोटी तेथील महाराजही सिद्ध परोपकारी महाप्रसिद्ध अंतर्ज्ञानी योगी प्रबुद्ध पिताही शुद्ध आचरणी घेऊनी तव पित्याची पूजा प्रसन्न झाला योगी राजा 2 रुपये प्रसाद काजा दिदले पूजा कराया हेही पूर्वील रुपये 2 स्वामींनी बाळा तुझ लागून दिदले होते प्रसाद म्हणून पूजनार्चन करावया तुमचे देव देवतार्चन त्यात हे होते रुपये 2 करीत असत नेमे पूजन अतिनिष्ठेने वडील तुझे तयांची निष्ठा मी एक जाणे वागत गेले निष्ठेप्रमाणे तयांच्या पश्चात पूजा उपकरणे झाली खेळणी मुलांची निष्ठा उडाली देवांवरची लाज वाटू लागली पूजेची पूजेची योजना झाली मुलांची 10 रुपयांची कोण घेई ऐसी कित्येक वर्षे लोटली रुपयांची ता बेदाद झाली आठवणही साफ बुजाली जोडी हरवली रुपयांची असो तुमचे भाग्य मोठे साई मिशे महाराजची भेटे पुसावया विस्मरणांची पुटे तैसीच संकटे निरसाया तरी आता येतुनी पुढे सोडून द्यावे तर्ककुडे पहा आपल्या पूर्वजांकडे नको वाकडे व्यवहार करीत जा रुपयांचे पूजन संत प्रसाद मानाभूषण समर्थ साईंनी ही पटविली खूण पुनरुज्जीवन भक्तीचे ऐकता ही मातेची कथा परमानंद पितळ्यांचे चित्ता टसली साईंची व्यापकता आणि सार्थकता दर्शनाची मातेचे ते शब्दामृत नष्ट भावना करीत जागृत देई पश्चाताप प्रायश्चित भावी अहित दर्शवी असो होणार होऊन गेले पुढे यत कार्यार्था संती जागविले मानूनही तयांचे उपकार झाले सावध राहिले निज कार्या ऐसीच एक आणिक प्रचिती कथितो परीस येसा स्वस्तचित्ती भक्तांच्या उच्छृंखल मनोवृत्ती बाबा आवरिती कैशा ते गोपाळ नारायण आंबेडकर नामे एक भक्तप्रवर आहे बाबांचा पुणकर परिसा सादर तत्कथा आंग्लभौम सरकारपदिरी अबकारी खात्यात होती नोकरी 10 वर्षे भरता पुरी बैसले घरी सोडूनी दैव फिरले झाले पारके सर्व दिवस नाहीत सारके आले ग्रहदशेचे गरके कोण फरके न भोगिता आरंभी ठाणे जिल्ह्यात नोकर पुढे नशिबी आले जवार होते तेथे अंमलदार तेथेच बेकार झाले नोकरी आळवावरचे पाणी पुनश्च पडावे कैसे ठिकाणी प्रयत्नांची शिकस्त त्यांनी पाहिली करुणी त्यावेळी परिणाले तयाही यश निश्चय ठरला रहावे स्ववश आपत्तीचा झाला कळस झाले हताश सर्वांपरी वर्षानुवर्ष खाली खाली सांपत्तिक स्थिती खालावली आपत्तीवर आपत्ती आली दुसह झाली गृहस्थी स्थिती ऐसी गेली वर्षे 7 सालोसाल शिर्डीस जात बाबांपुढे गाऱ्हाणे गात लोटांगणी येत दिनरात्र 1916 सालात वैतागुनी गेले अत्यंत वाटले करावा प्राणघात शिर्डी क्षेत्रात जाऊनी कुटुंब समवेत यासमयास राहिले शिर्डीस 2 मास काय वर्तले एके निशीस तया वार्तेस परियेसा दीक्षितांचे वाड्यासमोर एका बैलाचे गाडीवर बसले असता आंबेडकर चालले विचारत रंग कंटाळले ते जीवितास वृत्ती झाली अत्यंत उदास पुरे आता हा नको त्रास सोडली आस जीविताची करुनिया ऐसा विचार होऊनिया जीवावरी उदार विहिरीत उडी घालावया
तत्पर आंबेडकर झाले. दुसरे कोणी नाही जवळा, साधुनिया ऐसी निवांत वेळा. पूर्वी ना फुले मनाचा सोहळा, दुःखा वेगळा होईना. आत्महत्येचे पाप दुर्धर, तरी हा दृढ केला विचार. परी बाबा साई सूत्रधार, तेने हा विचार टाळिला. तेथेची 4 पावलांवर एका काणा वळवाल्याचे घर. तयांसही बाबांचा आधार, तोही परिचारक बाबांचा. सगुण येऊन उंबऱ्यावरती, पुसे आंबेडकरांस ते वक्ती. हे अक्कलकोटी कोट महाराजांची पोती, वाचली होती काय कधी. पाहू पाहू काय ती पोती, म्हणून आंबेडकर हाती घेती. सहजपाने चाळूनी पाहती, वाचुनी लागती मध्येच. कर्मधर्म संयोग कैसा, विषयी वाचावया आला तैसा. अंतर्वृत्तीत वाचण्या सरिसा, उमटला ठसा तात्काळ. सहजासहजी आली जी कथा, निवेदितो मी श्रोतियान समजता. तात्पर्यार्थे अतिसंक्षेपता, ग्रंथ विस्तरता भयार्थ. अक्कलकोटी संत वरिष्ठ, असता महाराज अंतर्निष्ठ. भक्त एक बहुव्याधिष्ट, दुःख कष्ट पावला. सेवा केली बहुत दिन, व्याधी विहीन होईन म्हणून. होईनात ते कष्ट सहन, अति उद्विग्न झाला. करूनी आत्महत्येचा निर्धार, पाहुनिया रात्रीचा प्रहर. जाऊनी एका विहिरीवर, केला शरीरपात तेणी. इतक्यात महाराज तेथे आले, स्वहस्ते तयास बाहेर काढिले. भोक्तृत्व सारे पाहिजे भोगिले, उपदेशिले तयास. आपुल्या पूर्वकर्मा जोग, व्याधी कुष्ठ क्लेशवा रोग. जाहल्या विण पूर्ण भोग, हत्या योग काय करी. हा भोग ग्राहता अपुरा, जन्म घ्यावा लागे दुसरा. म्हणून तैसेच साहे कष्ट जरा, आत्महत्यारा होऊ नको. वाचूनी ही समयोचित कथा, तक्क झाले आंबेडकर चित्ता. जागीच वरमले अवचिता, बाबांची व्यापकता पाहुनी. आंबेडकर मनी तरकले, पूर्व अदृष्ट पाहिजे भोगिले. हेच योग्य प्रसंगी सुचविले, साहस योजिले न भले ते. जैसी वाचा अशरीरिणी, तैसीच या दृष्टांताची करणी. हेत जडला साईंचे चरणी, अघटित घटली साईंची. सगुण मुके साईंचा इशारा, हा अकल्पित पुस्तकद्वारा. यावया विलंब लागता जरा, होता मातेरा जन्माचा. मुकलो असतो निज जीविता, करीतो दुर्धर कुटुंब घाता. स्त्रियेवरी ओढवितो अनर्था, स्वार्था परमार्था नागवतो. पोथीचे करुनिया निमित्त, बाबांनी केले सगुणास प्रवृत्त. आत्मघाता पासावचित्त, परावृत्त केले की. प्रकार ऐसा जरी न घडता, बिचारा व्यर्थ जीवास मुक्ता. परी जेथे साईं सम तारिता, काय तो मारिता मारीला. अक्कलकोट स्वामींची भक्ती, या भक्ताचे वडिलांस होती. ती पुढे चालवा ही प्रचिती, आणून देती त्या बाबा. असो पुढे बरवे झाले, हेही दिवस निघून गेले. ज्योतिर्विद्येत परिश्रम केले, फळही आले उदयाला. साई कृपा प्रसाद पावले, पुढे आले दिवस चांगले. ज्योतिर्विद्येत प्रावीण्य संपादिले, दैन्य निरसले पूर्वीला. वाढले गुरुपदी प्रेम, जाहले सुखकुशल क्षेम. लादले गृह सौख्य आराम, आनंद परम पावले. ऐसे अगणित चमत्कार, एकाहुनी एक थोर. कथिता होईल ग्रंथविस्तार, तदर्थ सार कथियेले. हेमाड साई पदी शरण, पुढील अध्यायी गोडकथन. विष्णू सहस्त्रनाम दान, श्यामया लागून दिदले. नको नको म्हणता श्यामा, बाबांचा निवार तयांचा प्रेमा. बळेची देतील सहस्त्रनामा, सुंदर महात्म्या वर्णन. आता सादर परिसाती कथा, अनुग्रहाचा समय येता. शिष्याची इच्छा मुळीही नसता, बाबा तो देता दिसतील. अनुग्रहाची अलौकिकी परी, कैसी तसते सद्गुरु घरी. दिसून येईल अध्यायांतरी, श्रोता आदरी परिसिजे. कल्याणाचे जे कल्याण, तो हा साई गुणनिधान. सभाग्य पुण्य श्रवण कीर्तन, चरित्र पावन जयांचे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते.
अपस्मारात्महत्या निवारणं तथा निजगुरुपद स्थिरीकरणं नाम षड्विंशतितमोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु.